जेव्हा जेव्हा बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या भांडणाचा विषय निघतो तेव्हा कंगना रनौत आणि ऋतिक रोशन यांच्यातल्या भांडणाची चर्चा नेहमीच होते। बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या भांडणांपैकी एक म्हणजे सुपरस्टार ऋतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्यातला वाद। एक वेळ अशी होती ज्यावेळी हेडलाईन्समध्ये फक्त दोघांची नावं झळकायची। यांच्यातल्या वादानं अख्ख्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती। कंगना रनौतनं ऋतिक रोशनवर अनेक खळबळजनक आरोप केलेले, जे अभिनेत्यानं स्पष्टपणे फेटाळूनही लावले। आता कित्येक दशकांनंतर पुन्हा वाद उफाळून आलाय। सॉरी ऋतिक या सोशल मीडिया ट्रेंडमुळे त्यांच्यातला हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून कंगनानं पुन्हा एकदा ऋतिकवर जोरदार टीका केली। तर सोशल मीडियावरती पुन्हा एकदा ऋतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्यातल्या वादाला तोंड फुटलेलं आहे। सॉरी ऋतिक या ट्रेंडमुळे कंगना भडकलेली आहे आणि त्यावरती तिनं ऋतिक रोशन याच्यावरती टीका केलेली आहे। दरम्यान ऋतिक आणि कंगनाचा वाद पुन्हा का उफाळून आलाय पाहूया। सोशल मीडियावरती सॉरी ऋतिक ट्रेंडचा रोख कंगना रनौतकडे। जेन झी बद्दलच्या वक्तव्यांमुळे कंगनावर टीका करण्यात येते। सोशल मीडियावरती तुफान मीम्स व्हायरल होत आहेत। काही जणांकडून ऋतिकचा उल्लेख केला जातो आणि सगळ्यांनी ऋतिकची माफी मागावी असं सुचवलं जात आहे। नेटिझन्सकडून कंगना आणि ऋतिकच्या जुन्या कायदेशीर वादाची पुन्हा आठवण काढली जाते। ट्रेंडवरती अभिनेता ऋतिक रोशनच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। तर या ट्रेंडवरती अभिनेता ऋतिक रोशन नेमकं काय म्हणाला होता पाहूया। एक व्यक्ती आवडत नाही म्हणून दुसऱ्याची बाजू घेणं ही एक समस्या झाली आहे। योग्य संदर्भ आणि वस्तुस्थिती समोर आल्यानंतर लोकांनी मत मांडावं। मी त्याची वाट पाहीन आणि खरं तर तेच योग्य राहील, पण आता त्याची कोणाला गरज आहे। आणि ऋतिक रोशनची कमेंट पाहून कंगनाची तळपायाची आग मस्तकात गेली। त्याच्या कमेंटवरती भडकली आणि तिने इंस्टाग्रामवर ऋतिकला काय सल्ला दिलाय पाहूया। प्रिय ऋतिक, मला खूपच आनंद आहे की तुला तुझी खरी जोडीदार मिळाली आहे। सबा आझाद सोबतची तुझी जोडी खरंच खूप सुंदर दिसते। तुम्ही दोघंही सिरियस रिलेशन मध्ये आहात, त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही महिलेची अशा प्रकारे थट्टा करणं किंवा तिला त्रास देणं तुला शोभत नाही। त्याऐवजी जे लोक तुझं नाव वापरून मला त्रास देतायत किंवा माझ्याशी गैरवर्तन करतायत त्यांचा तू निषेध केला पाहिजेस। आगीत तेल ओतू नकोस आणि तुझ्या पार्टनरलाही लाजिरवाणं वाटू देऊ नकोस। मला आशा आहे की तू समंजसपणे वागशील आणि भविष्यात अशा अनावश्यक टिप्पण्या करणं थांबवशील। तर कंगना आणि ऋतिक यांच्यातला जुना वाद नेमका काय होता तोही जाणून घेऊया। 2016 मध्ये कंगना रनौतनं ऋतिक रोशनचा उल्लेख सिली एक्स असा केला होता, ज्यावर ऋतिकनं स्पष्ट केलेलं की त्यांच्यात कधीही कोणतंही नातं नव्हतं। त्यानंतर ऋतिकनं कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्याचं आवाहन केलेलं, पण कंगनानंही प्रत्युत्तर म्हणून कायदेशीर नोटीस पाठवली आणि ऋतिक दोघांमधलं नातं लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला। हा वाद पोलीस प्रकरणापर्यंत पोहोचला आणि अनेक वर्षांनंतर असं समोर आलं की कंगनाच्या दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा सापडला नाही।